महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी। उल्हासनगर कॅम्प नंबर 5च्या साईनाथ कॉलनीमध्ये रविवारी संध्याकाळी 2 गटात तुफान राडा होऊन एकमेकांवर तलवारीने जीवघेणा हल्ला करत जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली। आता या प्रकरणी हिल्लान पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेत। आफताब वकील अहमद शेख आणि योगेश उर्फ बबड्या मिश्रा यांच्यात यापूर्वी देखील जुन्या भांडणाचे वाद होते। रविवारी दुपारी साईनाथ कॉलनी येथून आफताब आणि योगेश उर्फ बबड्या हे समोरासमोर आले आणि थेट तलवार चाकूने एकमेकांवर अंधाधुंद वार केले। यात आफताब शेख, योगेश उर्फ बबड्या, धीरज विठ्ठले, इक्बाल शेख हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कळवा आणि उल्हासनगरच्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आता या प्रकरणी पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले असून पोलीस अधिक तपास करत आहे। दरम्यान दिवसाढवळ्या भर रस्त्यात चाकू, सुरे, धारदार हत्यारे निघून रक्तरंजित घडत असेल तर पोलिसांचा वचक राहिला की नाही असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।